नमस्कार मंडळी, आय होप तुम्ही छान असाल, मस्त असाल आणि मजेत असाल. सो पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण होओनोपोनोबद्दल ऐकलं होतं की मनातला जो राग आहे, मनातला जो द्वेष आहे, मनातली जी निगेटिव्हिटी आहे ती कशा पद्धतीने आपण स्वतः काढायची आहे. तसंच आपण लहानपणापासून खूप साऱ्या गोष्टी मनी रिलेटेड पाहत असतो. मनी रिलेटेड आपल्याला त्या सगळ्या गोष्टी लहानपणापासून आपले आई वडील सांगत असतात. म्हणजे कोणी काही मागितलं, काही इच्छा केल्या तर लहानपणीच आपल्याला सांगितलं जातं की एकदा दिलंय तर परत तुला मिळणार नाही, कारण खर्च खूप होतो. मनी नेहमी म्हणजे पैसे नेहमी आपण व्यवस्थित आणि काळजीपूर्वक वापरावे. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला लहानपणापासूनच फीड केलेल्या जातात की सांभाळून वापरा, ॲडजस्ट करा, पैसे काही झाडाला येत नाहीत. तर अशा सगळ्या निगेटिव्ह भावना सुद्धा मनी रिलेटेड आपल्याकडे खूप असतात. त्यामुळे शक्यतो मिडल क्लास फॅमिली पाहाल किंवा त्याच्याही पेक्षा काही लोक असतात जे खूपच गरीब असतात, अशा लोकांना सुद्धा मनीचे खूप सारे प्रॉब्लेम असतात. आणि मग पुन्हा पुन्हा आपल्याला नेहमी एकच प्रश्न असतो की मग पैसा कसा येणार आणि पैसे कसे आपण कमवायचे. आणि असं नाहीये की आपण कष्ट करत नाही, आपण सगळेजण खूप कष्ट करतो, खूप कष्ट करून पैसे साठवतो सुद्धा. पण जसं काही तो घरात आला की आपल्या सगळ्यांची एनर्जी काय असते, एनर्जी सगळ्यांची हीच असते की खूप पैसे आमचे नेहमी येतात पण पगार पटकन निघून जातो, किंवा पगार जरी झाला आहे तरी लगेच पगार लगेच संपेल. मग तो रेशनला जाईल, मग तो काही दवाखान्यात जाईल, किंवा मुलांच्या शाळेच्या खर्चासाठी जाईल, किंवा काही गोष्टींसाठी जास्त जाईल आणि नेहमीच खर्च होतो. असं सतत घरामध्ये ना बोलणं जातं की आमचे पैसे नेहमी खर्च होतात, आज काय पगार आलाय आता 4-5 दिवसात संपून जाईल. एक लक्षात घ्या की नेहमी मी तुम्हाला नेहमी सांगते, एनर्जी हे जे युनिवर्स आहे एनर्जीवर आहे. आणि या सगळ्यामध्ये तुम्ही जे बोलता ती सुद्धा एक एनर्जी आहे, आणि एनर्जी डिस्ट्रॉय होत नाही, ती फिरते आणि ती तुमच्याकडेच परत येते. त्यामुळे काय होतं, जेव्हा जेव्हा तुम्ही निगेटिव्ह बोलता तर ती फिरून पण पुन्हा येते. मग तुम्ही काय बोलता, तुम्ही बोलता माझ्याकडे पैसे नाहीत, हा पैसा आलेला हा माझा लगेच खर्च होऊन जाईल, माझा पैसा तर टिकतच नाही, माझ्या पैशामध्ये खूप सारे प्रॉब्लेम मला येतात आणि मग सगळा पैसा पाण्यासारखा वाहून जातो. तुम्ही निगेटिव्ह बोलायला सुरुवात केली तर सांगा पाहू कसा पैसा तुमच्याकडे राहील. त्यामुळे पैसा टिकण्यासाठी आणि त्याला आपल्याजवळ साठवण्यासाठी त्यासाठी सुद्धा टेक्निक असतं. आणि हे मी माझ्या एक्झाम्पलवरून सांगते. मी सुद्धा जसं मी नेहमी म्हणते की मी एका साध्या घरामध्ये होते आणि घरामध्ये असं सांगायचे पैसे काय झाडाला येत नाहीयेत. पण जेव्हा मला कळायला लागलं की आपली एनर्जी इतकी पॉवरफुल आहे आणि आपण आपल्या पॉवरने सगळ्या गोष्टी अट्रॅक्ट करू शकतो, मग पैसा का नाही. त्यामुळे पैशा रिलेटेड आपण कसं बोलायचं, काय करायचं, हे मी तुम्हाला आजच्या रीलमध्ये सांगणार आहे. नक्की ऐका. सबकॉन्शियस ब्रेनमध्ये आपण जो विचार करतो, आपण जे फील करतो, त्याच्यावर नेहमी ब्रेन काम करत असतो आणि त्या एनर्जी आपल्या क्रिएट होतात आणि त्या युनिवर्स बरोबर कनेक्ट होऊन आपल्या आयुष्यामध्ये त्याच गोष्टी होतात. मग आता स्वतःला म्हणजे पूर्णपणे बदलवायचं कसं, किंवा आपल्यामध्ये बदल कसा आणायचा आणि पॉसिबल आहे का, तर हो, खूप जणांना पॉसिबल आहे. काही जण करतातही आणि त्यांच्या आयुष्यामध्ये सुख, संपत्ती, पैसा या सगळ्या गोष्टी असतात, कारण मॅनिफेस्टेशन करणं त्यांना कळालेलं असतं. पण काही जण असे सुद्धा आहेत की मॅनिफेस्टेशन करणं किंवा मॅनिफेस्ट करणं त्यांना जमतच नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जसं मी म्हणते, पैशाबद्दल कसं मॅनिफेस्ट करायचं, कारण लहानपणापासून तर आई बाबा म्हणतात पैसे नाही आहेत, सांभाळून राहा, ॲडजस्ट करा, असं मिळणार नाही, आपल्याकडे बाबा फार कष्टाने कमवतात, त्यामुळे पैशाची व्हॅल्यू तुम्हाला कळायला पाहिजे, जास्त खर्च करू नका, आपल्याकडे खर्च होतो खूप पैसा, त्यामुळे पैसे लवकर मिळत नाहीत, असं हार्डवर्क करावं लागतं खूप. सगळ्या गोष्टी ना त्या मेंदूमध्ये ना ऑलरेडी आई वडिलांनी टाकून किंवा समाजाने टाकून अशा ठेवलेल्या आहेत की जेव्हा आपण तारुण्यात येतो, कामाला लागतो, तेव्हा आपण म्हणतो हा हार्डवर्क करायचं आहे आपल्याला. मग तो ब्रेन तेच ठेवतो आणि आपल्याकडून त्याच कनेक्ट होतात एनर्जी आणि आपल्याकडून भरपूर कष्ट करून घेतो. हा आपण पगार टिकत नाही, मग जसा पगार आला तसा तो निघूनही जातो. सांगायचा हेतू हा, कष्ट आपण सगळे करतो, पण कशा पद्धतीने मॅनिफेस्ट करणं गरजेचं आहे, कशा पद्धतीने युनिव्हर्सशी खेळणं. मी म्हणेन खेळा त्या युनिव्हर्सशी, युनिव्हर्स तुमच्याशी खेळतोय, मग तुम्ही खेळा युनिव्हर्सशी. तू असं करतोस, आता मी माझं मन बदलेन, मी माझ्या आयुष्यामध्ये मी जे ठरवेन तेच होणार आणि तुला तेच करावे लागणार. अशा पद्धतीने जेव्हा तुमची एनर्जी, तुमचं व्हायब्रेशन हे खूप स्ट्रॉंग होतात, मनी रिलेटेड किंवा काही दागिना रिलेटेड किंवा एक हेल्थ रिलेटेड किंवा मी सांगेन रिलेशनशिपबद्दल, जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह विचार करता, तुम्ही त्या इच्छाशक्तीने वाढवता, तर त्या सगळ्या गोष्टी आयुष्यात होतात.
पण आपल्याला काय करायचं, आपल्याला पॉझिटिव्ह विचार करायचा. आता सगळेजण म्हणतील मग पॉझिटिव्ह कसं बोलायचं, काय करायचं. तर पहिली तर गोष्ट, आपण त्या ज्या पैसे आहेत किंवा मनी आहेत त्याला आपण खूप निगेटिव्ह बोललेलं होतं. आधी त्याचं सॉरी म्हणायचं. जसं हो ओपनोपनो जी टेक्निक आहे ती इथे पुन्हा मनी रिलेटेड करायची. जसं त्याला सॉरी म्हणायचं, थँकफुल म्हणायचं, मला माफ कर म्हणायचं, आणि माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, मी तुझ्यावर खूप अट्रॅक्ट करतो, अशा गोष्टी म्हणायच्या. आणि या कशा म्हणायच्या, तर जसे म्हणतील की इतकं साठलं डोक्यात, इतक्या लहानपणापासून आत्ताच्या वयापर्यंत आम्ही फक्त निगेटिव्हच बोलत आलोय, आमचे पैसे टिकत नाहीत रे, कसं काय, आपण थोडीच मोठी होणार आहोत, आपल्या आयुष्यामध्ये थोडीच पैसा आहे, या सगळ्या गोष्टी निगेटिव्ह करून ठेवलेल्या आहेत. मग आता पॉझिटिव्ह करण्यासाठी आपल्या ब्रेनमध्ये ज्या मेमरी आहेत निगेटिव्ह त्या वॉशआउट करणं फार गरजेचं आहे. मग नेमकं करायचं काय, मी आता तुम्हाला सांगेन की मी पुढे जी एक व्हिडिओ टाकत आहे तो रात्री झोपताना कानामध्ये ऐका, शांत होऊन कमी आवाजामध्ये आणि शांतपणे ऐकत ऐकत झोपून जा, नक्की फरक पडेल. ती डोकं लावायचा विचार करू नका, कसं होणार काय होणार ते सोडून द्या, फक्त मी जे सांगते ते करायचं. आता काय करायचं आपल्याला, रोज झोपताना कानामध्ये हेडफोन लावायचे शांतपणे. एक लक्षात ठेवा, अल्फा बीटा थीटा या वेव्ज आपल्या न्यूरोलॉजिकली काम करायला सुरुवात करतात जेव्हा आपण झोपण्याच्या ह्याच्यामध्ये असतो, आणि त्यावेळेला ज्या गोष्टी आपण करतो बोलतो त्या आपल्या ब्रेनमध्ये राहतात. म्हणजे दिवसभरच असतं त्याच्याही पेक्षा रात्री जो विचार करतो त्या गोष्टी जास्त पॉवरफुली लक्षात राहतात. मग आपण काय विचार करायचा आहे, तर जे मी तुम्हाला आता ह्या पुढच्या रीलमध्ये देत आहे ते कानामध्ये हेडफोनमध्ये शांतपणे लावायचं आहे, आणि शांतपणे अगदी झोपून तुम्ही शांतपणे तो ऐका, आणि ना फील करा की त्या पैशाला तुम्ही कसं प्रेम करताय, त्याला सॉरी म्हणताय, त्याला थँक्यू म्हणताय, आणि तुम्ही त्याला अट्रॅक्ट करताय. करून बघा नक्की, आणि देवावर ट्रस्ट ठेवा की हा पैसा मी अट्रॅक्ट करणारच. आणि काही दिवसांचं तुम्हाला जाणवेल की ना तुमची निगेटिव्ह भावना ही पूर्ण वॉशआउट, ब्रेनमधून जी निगेटिव्ह आहे ते सगळं वॉशआउट झालेलं आहे आणि सगळं पॉझिटिव्ह राहिलेलं आहे, आणि आपण फक्त मनी अट्रॅक्ट करतो, आणि नक्की आयुष्यामध्ये फरक पडेल. आणि एक लक्षात ठेवा, कुठलीही गोष्ट करताना तपस्या लागते त्याला. असं नाही आहे की आज केलं की मला उद्या पैशाचा पाऊस पडेल. थोडे दिवस करा, 2-3 महिने कंटिन्यू करा, मग तुम्हाला जाणवेल की हां माझ्याकडे पैसे येतात, मला ऑपॉर्च्युनिटी येतात, अचानकपणे काहीतरी आयुष्यात बदल घडतोय. काही गोष्टी विश्वासाने, ट्रस्टने आणि टेक्निकने केल्या, युनिवर्सला समजलं, व्हायब्रेशनला समजा, एनर्जीला समजा, ब्रेनच्या न्यूरॉनला समजा, अल्फा बीटा थीटा वेव्सला समजा, हे सगळं एकत्रच बनलेलं आहे सगळं, पण ते कशा पद्धतीनं करायचं हे तुम्हाला कळत नाहीये. सो बोला तर नक्कीच जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा, पण हे जे मी सांगते ते रात्री झोपताना आठवणीने रोज झोपताना कानामध्ये लावा आणि ऐका, नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये फरक पडेल. बेस्ट ऑफ लक, आणि तुमच्याकडे भरपूर पैसा आहे हो. आज गुढीपाडवा आहे, त्यानिमित्त सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. येणारं वर्ष तुम्हाला धैर्य, शक्ती आणि त्याबरोबर भरपूर पैसा हाही मिळावा, हीच ईश्वराकडे इच्छा. बेस्ट ऑफ लक. I trust you, let the grace flow. I'm sorry, money, please forgive me. Thank you, I love you, I trust you, let the grace flow. I trust you, let the grace flow. I am sorry, money, please forgive me. Thank you, I love you, I trust you, let the grace flow. I am sorry, money, please forgive me. Thank you, I love you, I trust you, let the grace flow.
grace flow. I'm sorry, money, please forgive me. Thank you, I love you, I trust you, let the grace flow. I'm sorry, money, please forgive me. Thank you, I love you, I trust you, let the grace flow. I am sorry, money, please forgive me. Thank you, I love you, I trust you, let the grace flow. I am sorry, money, please forgive me. Thank you, I love you, I trust you, let the grace flow.